नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजची कथा या चॅनलमध्ये तुमचं. आजची कथा आहे गुरुदक्षिणा. मित्रांनो, कथेची सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. हे चॅनल खूप छोटं आहे आणि आणखी ग्रो व्हावं, आणखी चांगल्या उत्कृष्ट अशा कथा तुम्हाला या चॅनलवरून ऐकाव्या अशी जर आपली अपेक्षा असेल तर नक्कीच या प्रत्येक कथेला आपलं लाईक, शेअर आणि कमेंटची मी अपेक्षा व्यक्त करेल. हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण खूप छोटं चॅनल आहे. यूट्यूबवर तुम्ही शोधूनही हे सापडणार नाही. त्यामुळं पुढेही आपली भेट निश्चितपणे होत राहावी असं आपल्याला वाटत असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवरून नवनवीन कथांचा आनंद ऑडिओ स्वरूपात आपणा सर्वांना नियमित घेता यावा यासाठी मी ही कथा सादर करत आहे. या कथेमध्ये जो आवाज मी दिलेला आहे त्यामध्ये माझ्या वैयक्तिक मर्यादा, क्षमतांचा अडसर नक्कीच येत आहे. तरीही मी प्रयत्न करत आहे आणि आपली नक्कीच याला चांगली साथ असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सुरुवात करू या कथेला. गुरुदक्षिणा. कथेचे लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला. आवाज आहे सिद्धांत. ऐकूया कथा गुरुदक्षिणा. नयन नाव होतं त्याचं. प्रचंड हुशार. 7वीत सगळ्या तुकड्यांमध्ये पहिला. 8वीत नेनेसरांच्या वर्गात हुशार मुलगा. चांगलाच असायला हवा की नाही. नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, उर्मट, एखाद्या डॉनसारखा कुप्रसिद्ध, आपल्याच शिक्षकांना तोंड घशी पाडणारा, शिक्षकांची व्यवस्थित नक्कल करणारा, निगरगठ्ठासारखा मार खायचा, वर फिदी असायचा. 100% गॉन केस. पोरं सोडा, शिक्षकसुद्धा वचकून असायचे त्याला. दुसरा कोणी असता तर कधीच LC हातात मिळालं असतं. कारण एकच, त्याची हुशारी. स्कॉलरशिपच्या परीक्षेतसुद्धा जिल्ह्यात पहिला. शाळेला तो हवा होता आणि नकोही. 14 जून शाळेचा पहिला दिवस. नेनेसर 8वी अ च्या वर्गावर निघालेले. मोकाशी सर घाईघाईनं आले. नेनेसर, बेस्ट लक. पार्सल पाठवलं आहे तुमच्या वर्गात, नयन नावाचं. चांगला फोडून काढा जात त्याला, त्याशिवाय सुधारणार नाही तो. नेनेसर कसंनुसं हसले. 5 वर्षांची त्यांची सर्व्हिस. एकही दिवस हातात छडी घेतली नव्हती त्यांनी. ते काय फोडून काढणार. खरं तर नेनेसर स्वतः अतिशय हुशार. शिकवण्याची पद्धतही वेगळी. पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचंही बरंच काही. केमिस्ट्री शिकवायचे. रिॲक्शन लक्षात ठेवायचं त्यांचं स्वतःचं भन्नाट टेक्निक होतं. खरं तर केमिस्ट्रीसारखा बोर विषय. जीव ओतून शिकवायचे. मजा यायची. चिडलेलं तर त्यांना कोणी बघितलेलंच नव्हतं. मारणं तर दूर की बात. चांगल्याचं जाहीर कौतुक. कोणी चुकलं तर तास संपल्यावर थांबवत, हलकेच समजावून सांगत. जाहीर पंचनामा कधीच नाही. या सगळ्याची रिॲक्शन काय? नेनेसर सगळ्यात पॉप्युलर. त्यांच्या वर्गात कधीच गोंधळ नसायचा. पोरं मन लावून शिकायची, छान मार्क्स मिळवायची. वर्गातून ओरडण्याचा आवाज कधीच यायचा नाही. आलाच तर अधूनमधून हसण्याचा खिदळी आवाज. थोडक्यात काय, नेनेसरांची त्यांची स्टुडंटशी व्यवस्थित केमिस्ट्री जुळायची. पहिला दिवस, पहिला तास, अटेंडन्स. नयन दुसानीस. नेनेसरांनी मानवर करून नयनला नीट बघितलं. हिरवे डोळे, डोळ्यावर काटेरी केस, साळींदरासारखे, निर्मळ चेहरा आणि होटावरचं छद्मी हास्य. कुठली तरी संधी मिळावी म्हणून वाट पाहणारी बॉडी लँग्वेज. चेहऱ्यावर हुशारीचं तेज, पण त्याला कोंदण मगरुरीचं. नेनेसरांनी सहज वाचला त्याचा चेहरा. एक्स्ट्रा एनर्जी होती या पोरात. निचरा होत नाही आहे. हा चेहरा मास्क आहे, काहीतरी लपवणारा. कळेल. दुसऱ्या दिवशीपासून नयन फॉर्मात. उपद्व्याप सुरू. नेनेसरांनी लेक्चर संपल्यावर थांबवलं त्याला. घरी कोण असतं रे? वडील, भाऊ, आजी आणि आई? हो,
आई पण आहे. नयनचं नजर चोरणारं उत्तर. नेने सरांनी समजून घेतलं. तू सुधारला नाहीस तर नाही, तुझं नाही, हे माझं फेल्युअर असेल. एक डील करूयात. दिवसभरात तू चुकलास तर त्याची शिक्षा मी भोगेन. तू एखादी चांगली गोष्ट केलीस तर शाळेच्या नोटीस बोर्डावर तसं लिहून ठेवेन. तसं रुटीनच सुरू झालं. नयनने वर्गात कचरा केला. नेने सरांनी झाडू घेऊन साफ करायचा. नयननं बोर्डावर नेने सरांचं ड्रॉइंग काढलं. नेने सरांनी ते पुसलं नाही. शाळेच्या नोटीस बोर्डावर लिहिलं, नयन उत्तम चित्र काढतो. मधल्या सुट्टीत सगळ्यांनी 8वीच्या वर्गात जाऊन बघायचं. मधल्या सुट्टीत सगळी झुंबड वर्गात. नयनला थोडीशी लाज वाटली. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा. नयनला पहिलं प्राईज. पुन्हा नोटीस बोर्डवर नयनचं कौतुक. नयननं एक नवीनच सुरू केलं आहे. नेने सर फळ्यावर लिहिण्यासाठी वळले की नयन गडगडाटी हसायचा. सगळ्यांना माहीत होतं कोण हसतंय ते. नेने सर काहीही झालं नसल्यासारखे पुढे शिकवित राहिले. नेमका प्रिन्सिपल सरांचा राऊंड. त्यांच्या कानावर हे हसणं गेलं. ते वर्गात शिरले. नेने सर, तुम्हाला ऐकू येत नाही आहे का? अशानं शाळेत डिसिप्लिन राहील का? कोण आहे तो शोधून काढा आणि घेऊन या माझ्याकडे. रिस्टिकेट करतो त्याला. नको सर, माझे सगळे स्टुडंट चांगलेच आहेत. आय विल मॅनेज सर. काय मॅनेज करणार तुम्ही? तुमची स्ट्रॅटेजी बदला, नाहीतर सरळ तुम्हालाच खालच्या वर्गावर टाकतो. प्रिन्सिपल सर ताडताड निघून गेले. मान खाली घालून नेने सरांनी ऐकून घेतलं. नयन हादरला. त्याचे हिरवे डोळे दाटून आले. तास संपल्यावर टीचर्स रूममध्ये सरांच्या पायावर डोकं ठेवून ढसढसा रडला तो. सरांनी पाठीवर हात फिरवून म्हटलं, मला माहिती तुझं दुःख काय आहे ते. माझी आई 4 वर्षाची असतानाच गेली. तुझ्यासारखा जगावर सोडू उगायचो मी. उशिरा कळालं मी चुकत होतो. नयनला चांगल्या गोष्टींसाठी लोकांनी लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतं. अजून एक ऐकशील? तुझी नवीन आई तेवढीच प्रेमळ आहे. तिला एक संधी दे. कदाचित तुझ्या सख्ख्या आईची जागा ती घेऊ शकणार नाही, पण तिचा सख्खा मुलगा मात्र तू नक्की होऊ शकतो. त्या दिवसापासून नयन फार बदलून गेला. हुशार, हवासा आपला नयन. सगळ्यांचा लाडका, अगदी त्याच्या नवीन आईचाही. नयन 9वीत गेला तरीही नेने सरांचा लाडका विद्यार्थीच राहिला. नेने सरांना भेटल्याशिवाय राहायचा नाही. बघता बघता नयन 10वीत शाळेतून पहिला. नेने सर खुश, शाळा खुश. IITच्या तयारीसाठी त्याला पुण्याला ठेवलं त्याच्या बाबांनी. पुढे तो IIT खरगपूरला गेला. आज कितीतरी दिवसांनी नेने सर वाचू शकत होते. बहुधा 3 वर्षांनंतर. ती नकोशी आठवण. शाळेच्या टेम्पोमधनं नेने सर केमिस्ट्री लॅबसाठी मटेरियल्स घेऊन येत होते. टेम्पोला झालेला ॲक्सिडेंट, फुटलेल्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडच्या बाटल्या आणि ॲक्सिडेंटमध्ये नेने सरांचे डोळे गेले. सगळीकडे अंधार. नेने सरांना सवय झालेली. काही हरकत नाही, 30 वर्ष नाही का मी जग बघितलेलं. कितीतरी दिवसापासून, कितीतरी जन्मांपासून अंधाराशी दोस्ती करत जगत आहेत. तरीही नेने सर काठी घेऊन शाळेत यायचे. मस्त शिकवायचे. कोणीतरी स्टुडंट ते सांगतीलच तसं फळ्यावर लिहायचे. केमिस्ट्री शिकवायला नेने सरांना डोळ्यांची गरजच नव्हती. शाळा नेने सरांना सोडूच शकत नव्हती. कालच नेने सरांचं ऑपरेशन झालं. कोणीतरी डोनर नेने सरांना आपले डोळे देऊन गेला. आज सकाळीच डोळ्यांवरची पट्टी काढली आणि हे पत्र. कितीतरी दिवसांनी नेने सर अक्षरं वाचत होते. आणखी काय लिहू सर? तुम्ही जगाकडे बघण्याची खरी दृष्टी दिलीत. हा ज्ञानदीप कधी विझता कामा नये. 2nd इयरलाच कळालं मला कॅन्सर आहे. 1च वर्ष हाताशी. सर 3rd इयरला टॉप करण्यासाठीच अभ्यास केला. रिझल्ट लागेल तेव्हा मी नसेल. माझे डोळे वाचतील तो रिझल्ट. भरपूर छळलं आहे तुम्हाला सर. पहिल्यांदा चांगलं काही करण्याची संधी मिळते. सोडणार नाही. अशीच वाट दाखवत राहा न विसता. माझी गुरुदक्षिणा स्वीकाराल ना सर? पुढं वाचवे ना. अक्षरानं ओळख सांगितलेली. नेने सरांनी पटकन आरसा मागविला. आरशात बघितलं. त्यांचे नवीन हिरवे डोळे पाजरत होते. नवीन डोळ्यांनी एकच प्रश्न केला, आता तरी नयनला लोक लक्षात ठेवतील ना सर? सरांनी आठवणीने डोळे मिटले.
नयनचा हसरा चेहरा स्पष्ट दिसू लागला. धन्यवाद. तर मित्रांनो, थँक्यू सो मच. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्यात. नंबर 1, हे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील घंटेचं बटन प्रेस करून ऑल सिलेक्ट करायचं आहे. तसं केल्यानं आणखी दर्जेदार व चांगल्या कथा तुमच्या समोर सादर करता येतील. नंबर 2, ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं, सादरीकरण कसं वाटलं याबाबत आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवा. त्यामुळे ही चॅनल दर्जेदार बनवण्यास आपलीही मदत होईल. आणि नंबर 3, ही कथा आपले मित्र, आप्तइष्ट यांना नक्की शेअर करा. यामुळे तुमच्यासोबत त्यांचाही कथेचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. पुन्हा एकदा धन्यवाद. प्लीज शेअर, सबस्क्राईब, कमेंट. थँक्यू व्हेरी मच.